नमस्कार, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमसंभवामी या चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळी उठल्याबरोबर आपल्याला कुठला मंत्र बोलायचा आहे। अनेक जण हा मंत्र बोलतही असतील, परंतु त्यांना त्यांचा अर्थ माहीत नसेल, तर आपण त्याचा अर्थ देखील जाणून घेणार आहोत की सकाळी उठल्याबरोबर आपल्याला कुठला मंत्र बोलायचा आहे, जेणेकरून आपला संपूर्ण दिवस अतिशय छान जाईल आणि आपण जे काही काम करू त्यामध्ये आपल्याला यश येईल, त्यामध्ये आपल्याला सक्सेस येईल। चला तर जाणून घेऊया की असा कुठला मंत्र आहे की सकाळी उठल्याबरोबर आपल्याला तो बोलायचा आहे। आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की आपल्या हातामध्ये श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि माता सरस्वतीचा वास असतो। तर सकाळी उठल्याबरोबर जर का आपणचा मंत्र जर आपण म्हटला तर त्यांची कृपा दिवसभर आपल्यावरती राहते। त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर म्हणजे सकाळी तुम्ही जेव्हा झोपेतून उठाल तर तुम्ही खाली जमिनीवर पाय ठेवायचा नाही, तुम्ही तुमच्या गादीवरती बेडवरती तिथेच बसायचं आहे आणि हाताची अशी ओंजळ करायची आहे आणि मंत्र बोलायचा आहे। हाताकडे तळ हाताकडे असं बघायचं आहे आणि तुम्हाला तो मंत्र बोलायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, कराग्रे वस्ती लक्ष्मी, करमध्ये तू सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम। हा मंत्र तुम्हाला रोज सकाळी उठल्याबरोबर बोलायचा आहे। तर या मंत्र बोलल्यामुळे तुम्हाला त्याचा प्रभाव काही दिवसातच नक्की जाणवायला लागेल। तर आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्या अत्यंत विश्वासाने आणि अत्यंत पॉझिटिव्ह होऊन तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत। काही जेव्हा आपण हा मंत्र बोलतो तर आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपल्याला नक्की यश येणारच आहे। कारण की आपण जेव्हा सकाळी या तिन्ही देवतांचं स्मरण करतो तर आपल्याला साक्षात श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त झाल्यासारखं आपल्या मनामध्ये फिलिंग येते आणि आपण जे काही काम करू त्यामध्ये आपल्याला यश यायला लागते। आणि एकदा का आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, ती पॉझिटिव्हिटी आली की आपण जे काही काम करू, कुठलेही काम करू त्यामध्ये आपल्याला नक्की यश येईल, ही आपली भावना बनत जाते आणि जसं आपण विचार करू तसंच त्या गोष्टी घडत जातात। त्यामुळे हा मंत्र तुम्ही रोज सकाळी आवर्जून बोलत जा। हा मंत्र अतिशय पॉवरफुल आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की खरंच हा मंत्र मी या अगोदर बोलायला सुरुवात का नाही केली। या मंत्राचा प्रभाव एवढा आहे की तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच यश येणार आणि या भावनेतूनच तुम्हाला तुमच्या सर्व काही कामामध्ये यश येईल। तुमचं सर्व जे काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमचं काम हे नक्कीच पूर्ण होईल। कराग्रे वस्ती लक्ष्मी म्हणजेच हाताच्या पुढच्या बाजूस लक्ष्मी विराजमान झालेली आहे। करमध्ये तू सरस्वती म्हणजेच कराच्या मध्य बाजूस माता सरस्वतीचा वास आहे आणि करमुले तू गोविंदम म्हणजेच हाताच्या मध्यभागी हा श्रीहरी विष्णूचा वास आहे। तर अशा हातांना जेव्हा आपण नमस्कार करतो सकाळी उठल्याबरोबर, त्यांचा मंत्राचं पठण आपण करतो तर नक्कीच आपल्यावरती देवाची कृपा ही राहणार आहे आणि सतत आपल्या कार्यामध्ये आपल्याला यश येत राहणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील सकाळी उठल्याबरोबर हा मंत्र म्हणण्याचा नक्की प्रयत्न करा। तर आपण जेव्हा सकाळी सकाळी आपल्या हातांना नमस्कार करतो, आपल्या हातांकडे बघतो, तेव्हा श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांच्या सानिध्यात असणाऱ्या हाताला मी नमस्कार करतो। ही भावना आपण आपल्या मनामध्ये जर रुजवली तर आपलं संपूर्ण दिवस हा खूप छान जाईल, सुंदर जाईल। त्यासोबतच आपण जे काही काम करू त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश येईल। त्यामुळे तुम्ही सुद्धा सकाळी उठल्याबरोबर या मंत्राचा जप तुम्ही नक्की करत जा। तर हा मंत्र किती वेळेस आपण बोलू शकतो, तसा तर हा मंत्र तुम्ही सकाळी उठल्याबरोबर एकदाच बोलायचा आहे। जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर जमिनीवर पाय ठेवायच्या पहिले तुम्ही तुमच्याच बेडवरती मांडी घालून बसायचं आहे आणि आपल्या हाताकडे बघत हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे। तर हा मंत्र तुम्ही किती वेळेस बोलू शकता, तसं तर हा मंत्र तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर एकच वेळेस बोलायचा आहे, परंतु हा मंत्र तुम्ही 108 वेळेस देखील म्हणू शकता। आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही ज्ञान, संपत्ती, बुद्धी, ऐश्वर जे काही मिळवायचं आहे, सक्सेस मिळवायचं आहे, त्यामध्ये आपण मेहनत तर करतच असतो, मेहनतीची गरज तर आपल्याला असतेच। त्यासोबत आपलं नशीबही आपल्याला साथ द्यायला हवं, आपल्या नशिबाने आपल्याला साथ द्यावी म्हणून आपल्याला आपल्या भगवंताच्या कृपेची गरज असते। त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर जर हा मंत्र बोलला तर तुमच्या देवाची कृपा ही नक्कीच राहणार आहे। दर्शनाचा खरा अर्थ असा आहे की मनुष्याने सतत आपल्या कामामध्ये राहावं, सतत आपल्या मेहनतीमध्ये राहावं आणि आपल्या हातून जे काही दुष्टकर्म होणार आहेत ते आपल्या हातून होऊ नये। त्यासोबतच जे काही आपण काम करू त्यामध्ये आपल्याला यश हवं आणि आपल्या हाताने कधीही दुसऱ्याचं वाईट होऊ नये, कधीही दुसऱ्यांचं आपण काही वाईट करू नये आणि हे हात सदैव दुसऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर राहावेत। आयुष्यभर आपण दुसऱ्यांच्या मदतीसाठी हे हात तत्पर राहावेत, हा देखील करदर्शनाचा अर्थ होतो। त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर हा जर का मंत्र तुम्ही बोलायला सुरुवात केली तर ह्या सगळ्या गोष्टी आपसुकच घडत जातील। त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हा मंत्र नक्की बोलायला सुरुवात करा, तुम्हाला तुमच्या जीवनातली प्रगती ही नक्कीच जाणवेल। आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। धन्यवाद।